नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 चका स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या वरवर जे दिसतंय त्याचा खोलात बरीच सूत्र हलतात. दुसऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा करून आपला रस्ता क्लिअर केला जातोय. 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी केलेला एक आरोप सध्या राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक वेगळंच कटकारस्थान म्हणा किंवा मग समीकरण म्हणा, परंतु काहीतरी नक्की शिस्त आहे, ज्याची खबर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही नाहीये. या कटकारस्थानाच्या केंद्रस्थानी आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना अडकवून ठेवून पंतप्रधान पदासाठीची भविष्यातली त्यांची दावेदारी मुळापासून उखडण्यासाठी सध्या दिल्लीत कुटील डाव सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फडणवीस संघभूमी नागपूरचे तरुण, सुशिक्षित चेहरा, राजकीय डावपेचात पारंगत, शिवाय संघाचा पाठिंबा आणि मुख्यमंत्री पदाचा दीर्घ अनुभव असल्यानं त्यांना भविष्यात भाजपच्या पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पाहिलं जातंय. हीच त्यांची ओळख सध्या गृहमंत्री अमित शहांसाठी अडचणीची ठरू पाहते आणि त्याचमुळे शिंदेसारखे नेते हाताशी धरून अमित शहा आपली दावेदारी बळकट करत असल्याची चर्चा सुरू आहे. या बदल्यात शिंदेंना राज्यात मुख्यमंत्री पदाची कमिटमेंट तर शहांनी दिली नाहीये ना, असाही प्रश्न निर्माण होतोय. हाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी हे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र सुरू असल्याचा आरोप केला. काही लोक कर्मा इज बॅक असंही म्हणतात. फडणवीस यांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांना जसं आपल्या स्पर्धेतून हटवलं तसंच आता त्यांच्यावर अमित शहा त्यांचा बाउन्स बॅक होत असल्याची ही चर्चा. उद्धव ठाकरेंच्या या आरोपात नेमकं तथ्य काय? राजकीय विश्वात याबाबत काय चर्चा सुरू आहे? या उद्धव ठाकरेंनी केलेला आरोप केवळ राजकीय चिखलफेक नाही, तर त्यामागे एक मोठी रणनीती असल्याचं बोललं जातंय. अमित शहा यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगरच्या नावाखाली प्रत्यक्षात ऑपरेशन फडणवीस राबवत असल्याचा संशय व्यक्त केला जातो. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचा सर्वात मोठा, सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचा आणि राजकीय चातुर्य असलेला चेहरा. त्यांची हीच ताकद दिल्लीतील काहींना धोक्याची वाटू शकते. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फडणवीस यांच्या समोर राज्यातच नवनवीन आव्हाने उभी करायची, जेणेकरून त्यांचं पूर्ण लक्ष महाराष्ट्रातच अडकून राहील आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रभाव वाढणार नाही, अशी ही खिळी असल्याचं बोललं जातंय. या संपूर्ण संघर्षामागे देशाच्या सर्वोच्च पदाची म्हणजेच पंतप्रधान पदाची भविष्यातील गणिते दडलेली असू शकतात, असा एक मोठा राजकीय कयास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये पंतप्रधान पदाचा मुख्य दावेदार कोण, हा मोठा प्रश्न असेल. अमित शहा हे साहजिकच या शर्यतीत आघाडीवर असतील. भविष्यात स्वतःचा दावा मजबूत करण्यासाठी अमित शहांना एकनाथ शिंदेसारखे प्रादेशिक नेते जे पूर्णपणे दिल्लीच्या पाठिंबावर अवलंबून आहेत, मोहरे म्हणून हवे आहेत. हे मोहरे ऐनवेळी इतर कोणत्याही सक्षम दावेदाराला शह देण्यासाठी वापरले जाऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्यात भविष्यातील पंतप्रधान पदाचा उमेदवार बनण्याची क्षमता आहे. म्हणूनच भविष्यातील हा संभाव्य धोका आत्ताच मोडून काढण्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर केला जात असल्याचा तर्क लावला जातोय. भाजप आणि महायुतीच्या अंतर्गत गोटात 2 गट स्पष्टपणे कार्यरत असल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध नेहमीच अत्यंत दृढ आणि विश्वासाचे राहिलेत. मोदींचा फडणवीसांच्या कार्यक्षमतेवरती मोठा भरवसा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उघडपणे अमित शहांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेतील बंड असो किंवा त्यानंतरचे सत्तेचे वाटप, शिंदेंनी नेहमीच थेट शहांच्या दरबारात वजन राखलंय. अमित शहांशी फडणवीस यांचे संबंध राजकीय पातळीवर चांगले असले तरी मोदींसारखा जिव्हाळा तिथं दिसत नाही, अशी चर्चा राजकीय विश्लेषक करतात. सध्या भाजप आणि महायुतीत वरकरणी सर्व काही आलबेल दिसत असलं तरी अंतर्गत पातळीवर एक अदृश्य रेषा ओढली गेली आहे. अमित शहा हे शिंदेंना बळ देऊन फडणवीसांची ताकद मर्यादित करण्याचा प्रयत्न करतात, तर हे मोदींच्या पाठबळावर आपले स्थान टिकवून आहेत. हा केवळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा किंवा नेतृत्वाचा संघर्ष नाहीये, तर मोदींनंतरच्या भाजपचा ताबा कोणाकडे जाणार याचं हे ट्रेलर आहे. या अंतर्गत संघर्षात महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या वळणावर जातंय हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आता या सगळ्या गोष्टींमध्ये, या संघर्षातून महाराष्ट्रात काही नवीन समीकरणंही उदयास येत आहेत का, यावरही लक्ष ठेवावं लागणार आहे. जसं की उद्धव ठाकरेंनी जेवढ्या प्रखरपणे एकनाथ शिंदेंवर आतापर्यंत टीका केली आहे, तेवढी फडणवीसांवरती केलेली नाहीये. आता इथं काही लोक असंही म्हणू शकतात की शेवटी शिंदेंना बंड कोणी करायला लावलं, भाजपनंच ना, मग फडणवीसांवर टीका केली नाही असं कसं म्हणता येईल. ते बरोबर, टीका त्यांच्यावरही केली, परंतु अतिशय आक्रमक व तीव्र टीका ही शिंदेंवरच झाली आहे. कारण त्यांनी उद्धव ठाकरेंनी जो विश्वास दाखवला होता त्यालाच धोका दिला. त्यामुळे शिंदे जाण्याच्या उद्धव ठाकरेंना तीव्र वेदना होणं स्वाभाविकच आहे. शेवटी पदर ढळल्याशिवाय समोरून ऑफर येत नाही. तसंच राजकारणात शिंदेंच्या मनात बंडाची भावना निर्माण झाल्याशिवाय भाजपकडून त्यांना ऑफर येणं शक्य नव्हतं. हा झाला एक विषय. आता राज्यात शिंदेंना पुन्हा धोबीपछाड देण्यासाठी ठाकरे फडणवीसांशी कॉम्प्रोमाइज करू शकतात असंही बोललं जात आहे. हे लगेच होणार नसलं तरी याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे जास्त जड पडायला लागले तर हे समीकरणही जुळून येऊ शकतं अशी चर्चा व्हायला लागली. थोडक्यात देवेंद्र फडणवीस ही व्यक्तीही म्हणावी एवढी सोपी नाहीये. जो खेळ फडणवीसांसमोर सुरू झालाय, या खेळाचे रूल ठरवणारेच फडणवीस होते. आता ते बदललेले रूल शिंदेंना किती महागात पडतात हेही येणारा काळच ठरवेल.